दिल्ली येथे झालेल्या भीषण स्फोटानंतर आता मुंबई देखील हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। आपण आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहोत। पोलिसांकडून या वेगवेगळ्या फलाटांवरती तपासणी करताना आता श्वान पथकाची ही मदत घेतली जात आहे। ज्या ठिकाणी अशा प्रकारे बंदिस्त सामान आहे त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर असेल किंवा श्वान पथकाच्या माध्यमातून आता ही तपासणी केली जात आहे। आपण या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमका काय संदेश आहे, कारण अद्यापही दिल्लीने या संदर्भात कुठलाही बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती अधिकृत दुजोरा त्याला दिलेली नाही आहे। त्यामुळे हा स्फोट नेमका कुठला आहे, कुणी केलेला आहे याचा तपास दिल्लीमध्ये सुरू असतानाच आता मुंबईमध्ये मात्र झाडाझडती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कटारे सर काय सांगाल, कशा प्रकारे तपासणी सुरू आहे? आता दिल्लीत झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये सर्वांकडे अलर्ट दिलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व आम्ही व्यवस्थित चेक करतो। प्रवाशांनी कुणीही घाबरायचे काही कारण नाही आणि अफवावर विश्वास ठेवायचे काहीही नाही। मुंबई रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत। काही सूचना मिळालेल्या आहेत का मुंबई संदर्भात? नाही, मुंबई स्वरूपात तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत, परंतु लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।